श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अधिक मासाचा हा पवित्र काळ म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकण्याची मोठी संधी आहे. आपल्या घरातील वास्तू आणि नशीब बदलणारे 33 शास्त्रोक्त तोडगे. अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो, खूप सेवा करतो, पण घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा सारखी आजारपण येतात. घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक घरातील ऊर्जा वास्तुदोष अधिक मासात आणि नकारात्मक आणि स्वामी ऊर्जा समर्थांच्या अधिक आशीर्वादाने मासात हे भगवान दोष कसे दूर पुरुषोत्तम करायचे आणि स्वामी याचे समर्थांच्या रहस्य आज आपण आशीर्वादाने या हे व्हिडिओमध्ये दोष कसे उलगडणार दूर आहोत. करायचे स्वामींच्या याचे चरणी रहस्य आज प्रार्थना करून आपण सुरुवात या करूया. व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. मिठाचा चला प्रभावी उपाय. स्वामींच्या अधिक चरणी मासात दर प्रार्थना गुरुवारी करून आणि शनिवारी घर सुरुवात पुसताना करूया. पाण्यात मुठभर खडे मीठ टाकावे. अधिक मिठात मास नकारात्मक विशेषतः ऊर्जा शोषून दारिद्र्य घेण्याची नाशक शक्ती असते. तोडगे. यामुळे घरातील कटकटी आणि एक, विनाकारण होणारे वाद मिठाचा कायमचे प्रभावी थांबतात. उपाय. 2. अधिक उंबरठ्याला मासात दर हळदीचे गुरुवारी लेपन. आणि रोज सकाळी शनिवारी स्नान घर झाल्यावर पुसताना घराच्या मुख्य पाण्यात उंबरठ्याला मुठभर हळदी आणि खडे पाणी मीठ टाकावे. लावून 2 टिपके मिठात काढावेत. नकारात्मक उंबरठा हा ऊर्जा शोषून लक्ष्मीचे घेण्याची प्रवेशद्वार शक्ती आहे. असते. हळदीमुळे यामुळे केवळ घरातील सकारात्मक कटकटी ऊर्जाच आणि घरात प्रवेश विनाकारण करते होणारे आणि वाद अलक्ष्मी कायमचे बाहेर थांबतात. थांबते. भीमसेनी कापूर 2. आणि लवंग. उंबरठ्याला रोज सायंकाळी हळदीचे भीमसेनी लेपन. कापूर रोज पेटवून सकाळी त्यावर स्नान 2 झाल्यावर लवंगा घराच्या ठेवाव्यात. मुख्य दूध उंबरठ्याला पूर्ण घरात हळदी आणि पाणी लावून 2 टिपके काढावेत. उंबरठा हा लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे. हळदीमुळे केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आणि अलक्ष्मी बाहेरच थांबते. 3. भीमसेनी कापूर आणि लवंग. रोज सायंकाळी भीमसेनी कापूर पेटवून त्यावर 2 लवंगा ठेवाव्यात आणि त्याचा धूर पूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील वास्तुदोष आणि कोणाची वाईट नजर लागली असल्यास तो दोष त्वरित निघून जातो. 4. मुख्य दरवाजावर स्वस्तिक. कुंकवामध्ये थोडे गंगाजल किंवा गुलाब पाणी मिसळून घराच्या दरवाजावर स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे घरातील समृद्धीमध्ये वाढ होते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. 5. तिजोरीतील पिवळ्या कवड्या. 5 पिवळ्या कवड्या आणि 5 गोमती चक्र एका पिवळ्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवा आणि अधिक मासात या वस्तूंची पूजा केल्याने पैशांची आवक स्थिर राहते आणि विनाकारण होणारा खर्च थांबतो. 6. तुळशीची माती आणि टिळा. अधिक मासात रोज सकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालून तिथल्या मातीचा टिळा कपाळावर लावावा. त्यामुळे नशिबातील मोठे अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते. 7. घरातील कोळिष्टके काढणे. अधिक मासात घरातील कोळिष्टके म्हणजे जळमट अजिबात राहून देऊ नका. शास्त्रानुसार जिथे जळमट असतात तिथे दरिद्रता वास करते. घर स्वच्छ ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. 8. ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश. घराच्या ईशान्य दिशेला एका तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवावे. हे पाणी रोज बदलावे. यामुळे घरातील कुबेर स्थान सक्रिय होते आणि आर्थिक चणचण भासत नाही. 9. दुपारची झोप टाळणे. अधिक मासात शक्य असल्यास दिवसा झोपणे टाळावे. शास्त्रानुसार या पवित्र महिन्यात दिवसा झोपल्याने संचित पुण्य कमी होते आणि घरामध्ये आळस वाढतो. 10. जुना कचरा आणि बंद घड्याळे. कपाटात साठवून ठेवलेले फाटके कपडे किंवा बंद पडलेली घड्याळे या महिन्यात घराबाहेर काढावीत. बंद वस्तू प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. 11. उत्तर दिशेला मनी प्लांट किंवा हिरवी झाडे. घराच्या उत्तर दिशेला हिरवी झाडे लावल्याने बुधाचा दोष कमी होतो आणि व्यापारात प्रगती होते. 12. गाईला गूळ आणि चपाती. रोज सकाळी पहिली पोळी गाईसाठी काढावी आणि तिला थोडा गूळ लावून खाऊ घालावे. त्यामुळे 33 कोटी देवांचे आशीर्वाद मिळतात. 13. पक्ष्यांना धान्य आणि पाणी. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करावी. पक्ष्यांचे आशीर्वाद पितृदोषातून मुक्ती देतात. 14. पिंपळ पूजन. शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. त्यामुळे शनीची 7.5 सारखे दोष सौम्य राहतात. 15. उंबरठ्यावर सायंकाळी दिवा. तिन्ही सांजेला उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. यामुळे यमभय राहत नाही आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. 16. घरात शंखनाद करणे. सकाळी आणि संध्याकाळी घरात शंख फुंकल्याने वातावरणातील जंतू आणि नकारात्मक लहरी नष्ट होतात. 17. अत्तर आणि कापूर. स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा फोटोला रोज चंदनाचे अत्तर लावलेला कापूस अर्पण करावा आणि यामुळे मन प्रसन्न राहते. 18. कपाटात कडुलिंबाची पाने. कपाटात किंवा धान्याच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवल्याने घरातील बरकत टिकून राहते. 19. कापूर जाळणे. झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये थोडा कापूर जाळल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि शांत झोप लागते. 20. मिठाचे पाणी शिंपडणे. घराच्या मुख्य दरवाजावर रोज सकाळी मिठाची पाने शिंपडल्याने बाहेरची नकारात्मक ऊर्जा आत येत नाही. 21. कधीही कोणाला मीठ किंवा दूध संध्याकाळी देऊ नका. सूर्यास्तानंतर शेजाऱ्यांना मीठ किंवा दूध दिल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी श्रद्धा आहे. 22. मुंग्यांना साखर आणि पीठ.
झाडाच्या मुळाशी मुंग्यांसाठी साखर मिश्रित पीठ टाकावे, यामुळे अनेक जन्माची पापे नष्ट होतात. 23. रुद्राक्ष पूजन. घरात जर रुद्राक्ष असेल तर अधिक मासात त्यावर अभिषेक करावा, यामुळे महादेवांची कृपा सदैव राहते. 24. पितृतर्पण. अधिक मासात आपल्या पूर्वजांच्या नावाने थोडे तरी दान करावे, यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. 25. पांढऱ्या वस्तूंचे दान. सोमवारी दूध, साखर किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने चंद्र बलवान होतो आणि मानसिक शांती मिळते. 26. विष्णू सहस्रनाम श्रवण. घरात रोज विष्णू सहस्रनाम लावून ठेवावे, यामुळे वास्तू शुद्ध होते. 27. काळ्या कुत्र्याला भाकरी. शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने राहू केतूचे दोष संपतात. नारळाचा तोडगा. 28. एक नारळ डोक्यावरून 7 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जित केल्याने बाधा दूर होते. 29. अन्नपूर्णा मातेची पूजा. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवावा आणि स्वयंपाकाची सुरुवात करताना त्यांना नमस्कार करावा. 30. हळदीचे पाणी शिंपडणे. संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडल्याने गुरुग्रहाची पाडवळ मिळते. 31. घराच्या कोपऱ्यात एक वाटीत मीठ भरून ठेवावे आणि दर आठवड्याला बदलावे. हे मीठ घरातील वास्तुदोष शोषून घेते. 32. गुलाबाचे अत्तर आणि पैसा. पाकिटात किंवा तिजोरीत गुलाबाचे अत्तर लावलेला छोटा कापूस ठेवावा. सुवासाने लक्ष्मी आकर्षित होते. 33. क्षमा आणि कृतज्ञता. रोज रात्री झोपण्यापूर्वी, स्वामी, माझ्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आजचा दिवस दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असे म्हणावे. या उपायाबरोबरच प्रामाणिक कष्ट आणि श्रद्धा महत्त्वाची. कोणाच्याही भावना दुखावणे किंवा अंधश्रद्धा पसरवणे नसून केवळ स्वामींची भक्ती आणि श्रद्धा वाढवणे हा आहे. प्रेक्षकांनी आपल्या विवेकबुद्धीने याचा विचार करावा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून